अगला कौन? उल्टा करो, प्रधानमंत्री। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय संविधान, भारत माता की। मी उद्धव साहेबांना विनंती करतो की आपल्याशी संवाद साधायचा आहे. जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता एक पोस्टर काहीतरी होतं. नाही, हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. नाही, हे पण एकदम क्षुल्लक आहे. हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे. आम्हाला धर्मेंद्र प्रधान नकोय, आता हे सरकार नकोय. आणि मी नेतृत्व करायला आलेलो नाही, तुम्ही सर्वांनी आता नेते व्हा सांगण्यासाठी आलेलो आहे. फक्त मला एक तुमच्याकडनं वचन पाहिजे. ही आज दिसते ती जाग आहे, आज दिसणारी आग आहे, हे सरकार बदलेपर्यंत टिकणार की नाही टिकणार? म्हणजे ही आग टिकली पाहिजे, सरकार टिकता कामा नये. या आगीमध्ये सरकार जाळून भस्म झालं पाहिजे, तर या उठावाला अर्थ आहे. आणि हा लढा एकट्या सोनम वांगचुक यांचा नाहीये. हे सरकार केवळ चंदा चोरी, वोट चोरी, अरे तुमचं भविष्य चोरलंय त्यांनी, तुमचं भवितव्य, या देशाचं भवितव्य चोरलंय. काय दिलंय का या सरकारने तुम्हाला? आज मी येताना बातम्या बघत होतो, दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इकडे युद्धाची तयारी जणू काही सुरू झालेली आहे. सैन्य आणतायत, फौजा आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील. पण या सरकारला माहिती नाहीये, या देशामधला हा जो तरुणाईचा अणुबॉम्ब आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. आणि हे आता तुमची जी काय युद्धाची तयारी आहे, ही तयारी जर का नीट परीक्षेच्या वेळेला नीट केली असती तर तुमच्या बुडाला सुरुंग लागला नसता, लागला असता. बरं, मी काय म्हणतो की एकदा होऊन जाऊ दे. सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलंय? दिलेलं आहे. जे आपले सैनिक, तुमच्यासारखे, तुम्ही तरुणाई, या देशाचं भविष्य तुम्ही आहात. आणि देशाचे रक्षण करते तुमच्यासारखेच तरुण जवान सरहद्दीवरती आहेत. या तरुणांसाठी मायनस टेम्परेचर, आपल्याकडे जरा मुंबईमध्ये जरा 20-22 टेम्परेचर झालं का थंडी आहे बाबा, मफलर काढा. तिकडे तर बर्फामध्ये सैनिक उभे राहतात आपल्यासाठी. ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे आहोत. या सैनिकांसाठी ज्यांनी सोलार टेंट बनवले, की या सैनिकांनी देशासाठी मरण्यासाठी, म्हणजे मेलो तरी 72 पण माझी भारत माता जगली पाहिजे, त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्याने सोलर कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले, तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. हा देशद्रोही. तिथलं पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ज्यांनी आईस फाउंटन तयार केले, असा हा पर्यावरणवादी, असा हा शास्त्रज्ञ, हा यांच्यासाठी देशद्रोही. मग नेमकं देशप्रेम आहे तरी कुठे? देशप्रेम कोण आहे? कुठे? यांचं देशप्रेम नाही. अदानीचे सगळे प्रेमी, यांचे सगळे उद्योगपतींचे प्रेमी आहेत. पण काल काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. काल मी नागपूरला गेलो होतो मंदिर लुटीच्या विरुद्ध सगळ्यांना जागा करायला. आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे, कोणाचं केंद्र आहे तिकडे?
रासव संघ. म्हणजे बघा गंमत कशी आहे की याच संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिले त्यांच्या त्या होसबळेनी की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतनं विचारलंय तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाही आहे तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी. अशी माणसं होत नाहीत परत परत, अशी माणसं होत नाहीत. मग ही सगळं आहे जे काय बघतोय ना, आज सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना, तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, मग तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार का ढोकळा खात बसणार? आता काही जण मला विचारतात, नहीं मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर कोने पे मेलोडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ. मैं तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणाला बंदुकीच्या गोळ्या. नाही, हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना, आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. धर्माच्या आधारावरती केवळ शेंडी जानवाचं हिंदुत्ववाले आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही देशभक्त हिंदू आहोत. आणि म्हणून मी काल मोहन भागवतनं जे विचारलं की आज जे काही देशात चालू आहे हेच तुमच्या कल्पनेतल्या हिंदू राष्ट्रामध्ये बसतंय का? हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देशभक्ती ही महत्वाची आहे. मग तो कोणत्याही जातीपाती धर्माचा असू दे, जो या देशावरती प्रेम करतो तो आमचा आहे. पण गंमत कशी आणखीन असते ती बघा. काही वर्षांपूर्वी, म्हणजे ज्यातनं भाजप सरकारचा जन्म झाला, अर्थात त्याच्यामध्ये पापी आम्ही सुद्धा होतो, पण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते. लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती, काय प्रसिद्धी मिळाली होती, जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं. पण त्यावेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं, अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक नव्हतं म्हटलं. अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने 4-5व्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता, विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. मग ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आमचा लढा हा माणुसकीसाठी आहे. पण अण्णा हजारेंना सुद्धा असं उचलून चादरी बिदरी आणून, अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजे? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत. आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. पण अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने
लगेच चौथ्या पाचव्या दिवशी दूध पाठवला होता. का नाही पाठवला मोदी सरकारने? का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं हेच जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? डिग्री खोटी आहे ना याची. डिग्री नाही, आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे. डिग्री खोटी आहे. अमित शहाकडे ती डिग्री नाही. त्याच्यामुळे ह्या यातना, आणि आज तुम्ही जर का बघाल तर तरुण मुलं मुली तर आहेतच, पण मी सोशल मीडियावरती बघतोय त्यांचे आजी आजोबा सुद्धा आलेले आहेत, आई वडील आलेले आहेत. याचं कारण असं की मला नाही शिकता आलं, पण माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, माझ्या मुलीने शिकलं पाहिजे. मोदी सरकारची जी घोषणा आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, अरे पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला, तर ती मुलगी आत्महत्या नाही करणार, मुलगा आत्महत्या नाही करणार. मग एवढ्या मुलाने आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? बरं, अण्णा हजारेंचा एक विषय झालाच, पण या घराणेशाही बद्दल आणखीन एक सांगतो. आज सोनम वांगचूक उपोषणाला बसलेत तिकडे, पण सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा, त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. माहितीये तुम्हाला किती जणांना? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशाह असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचूक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशाह. एक मिनिट, हा गली गली में शोर आहे, बरोबर आहे, पण तुम्ही जिथून जिथून आलाय, कुठल्याही गल्लीतनं आला असाल, कुठल्याही गावातनं आला असाल, त्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला शोर करावा लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. मला जे प्रश्न विचारत होते त्यांना मी हेच सांगतोय की तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन, पण मी एकटा गेलो असतो तर फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत, अख्खा महाराष्ट्र आज तिकडे उभा आहे, आणि हे आंदोलन आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची गोष्ट नाही, आणखीन काय बोललात? गली गली में बरं, आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत, इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं, आपल्या घरात जरा थांबा नाही, आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना. अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. पण आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल. माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे, आव्हान की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना,
आत्ता जाहीर करा, उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा, आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. काय असतं नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं. तुम्ही या माझ्या तरुणांना जे उद्या देशाचं भविष्य आहेत त्यांना कॉक्रोच म्हणता, पण आज तुम्ही बेशरमपणे तिकडे गादीवरती बसलायत. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर त्यांची बुडं टेकायला गाद्या मिळाल्या नसत्या. जे क्रांतिकारक फासावर गेले, काय वय होती त्यांची. सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, किती किती नावं घ्यायची. चापेकर बंधू सगळे याच वयातले होते, याच वयातले. ज्यांना आज आपण जेनझी म्हणतो, ती काय झुरळ होती. तुम्हाला काय झुरळामुळे स्वातंत्र्य मिळालंय. जर आपल्या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, घराची कुटुंबाची पर्वा न करता तेव्हाची तरुण मुलं यांनी जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य बघायला मिळालं नसतं. मग स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं ते स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो की नाही, ते टिकवणं आपलं काम आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही. आणि जे आपल्याला झुरळ म्हणतायत, होय मी सुद्धा झुरळ आहे. कोणी एकेकाळी मी सुद्धा याच वयात होतो. जर तुम्ही तरुण मुलांना झुरळ बोलत असाल तर झुरळांचे आई वडील सुद्धा झुरळच आहेत. हा देश काय झुरळांचा देश आहे. आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत. गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय. जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पितायत, या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील. आणि आजपासून आलेला सुरू होतोय. तिकडे जंतर मंतरला काय करतील सांगता येत नाही, कारण सगळं सैन्याची जमव सुरू झालेली आहे. इंग्रजांनी सुद्धा असं 100-150 वर्ष राज्य केलं होतं. पण देशातली जनता जेव्हा एकजुटीने रस्त्यावरती उतरली तेव्हा इंग्रजांना सुद्धा इथून पाय काढून पळावं लागलं होतं. तसंच यांना आपल्याला करावं लागेल. आणि आजपासून तुम्ही जिथे जिथे असाल, मी या माध्यमांच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विनंती करतोय, तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं झेपेल तसं हे स्वातंत्र्य जपण्याचं युद्ध आता सुरू करा. जिथे सभा घ्यायच्या सभा घ्या, जिथे मेणबत्त्यांचा मोर्चा काढायचा मेणबत्त्या मोर्चा, जिथे मशाल मोर्चा काढा, मानवी साखळी तर मानवी साखळी करा. पण जिथे जातील तिकडे सगळ्यांना कळलं पाहिजे की आता अब देश इन लोगों की बात मानने वाला नहीं है. आणि नवीन आणखीन एक तुम्हाला सांगतोय, अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला या अशाच टोप्या केल्या गेल्या होत्या. काय लिहिलं होतं त्याच्यावर, मैं अण्णा हो. आता तुम्ही करायचं मैं देशभक्त हो. मी देशभक्त, मी अंधभक्त नाही. मी अंधभक्त आहे तो माझ्या भारत मातेचा आहे. मोदींचा अंधभक्त मी होऊ शकत, मी असणार नाही, कदापि नाही. आजपासून सुरू करा मी देशभक्त. जे मोदी भक्त असतील त्यांना तुमच्या समोर उभं राहायला भीती वाटली पाहिजे. एवढी देशभक्तांची ताकद या देशात आज सुद्धा आहे आणि ती उभी राहू शकते. आणि ती महाराष्ट्र उभी करू शकतो, संपूर्ण देश उभा करू शकतो, हे यांना दाखवून द्या. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. मी म्हणतो ही ठिणगी आहे, पण एक ठिणगी वणवा पेटवायला पुरेशी असते. ती ठिणगी आज पडलेली आहे आणि देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही शपथ घेऊन आपण ह्या आंदोलनाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सफेद चादरीत काळे कृत्य, सफेद कापड घालून लोकशाहीचं खून करण्यात आलं. सफेद कापड घालून परवा लोकशाहीचं खून दिल्लीत करण्यात आलं. त्याच्या निषेधार्थ आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत. भारत माता की वंदे, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राष्ट्रगीत सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हणायचं आहे. जनमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे. गावे तब जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. मातरम, वंदे भारत माता की. और आराम से हमें जाना है, आराम से, किसी को भी हर्ट नहीं करना है हमें. बट एक और बार भारत माता की. आज सोनम वांगे यांच्या सपोर्टसाठी आपण इथे मोठ्या संख्येने आलात. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अशीच एकजूट आपण ठेवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.